सोलापूर शहरातील कादरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या 35 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। लखन सुधाकर वाघमारे वय 35 राहणार शिवगंगानगर कुमठानाका सोलापूर असं मृत व्यक्तीचं नाव आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी हात दुखत असल्यानं लखन वाघमारे उपचारासाठी कादरी हॉस्पिटलमध्ये गेला होता। मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा अचानक मृत्यू झाला। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच वाघमारे यांचे नातेवाईक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने जमले। उपचारादरम्यान योग्यरित्या ऑक्सिजन न मिळाल्यामुळे लखनचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे। कादरी हॉस्पिटलवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मृतदेह हॉस्पिटल समोर ठेवून तीव्र आंदोलन छेडू असा थेट इशारा नातेवाईकांनी दिला आहे। या पार्श्वभूमीवर परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। अद्याप या घटनेबाबत हॉस्पिटल प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही। या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका। आज माझा भाव गेला, आज कोणाचा जर दुसरा भाव, कोणाचा जर अजून एक लेकरू जाईल, कोणाचा जर असाच एक कोण तर अजून व्यक्ती जाईल, तर असं ह्या गोष्टी कृत्य थांबवण्यासाठी मी सगळ्याला विनंती करतो की त्या हॉस्पिटलवरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि आम्हाला जर इथनं न्याय नाही भेटला तर आम्ही तिथं ही बॉडी त्या हॉस्पिटलच्या समोर ठेवणार आहोत।